राज्यासह देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला। या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याबद्दल आरोपी अक्षय शिंदे विरोधात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल असून कल्याण न्यायालयात त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले गेले। पत्नीने केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी 23 सप्टेंबरला सायंकाळी तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते। अचानक आरोपी शिंदेनं शेजारी बसलेल्या PSI निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला आणि या चकमकीत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला। आता या घटनेवरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय। आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, याची सखोल चौकशी होऊन यातून वस्तुस्थिती समोर यावी असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। देशमुख यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। हा आरोपी त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही। आपल्याला माहित आहे, ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती। त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहित आहे। आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही। त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्राची जनतेसमोर येईल। तसेच खासदार संजय राऊतांनी देखील ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि तसेच एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे। अक्षय शिंदेनं पोलिसांवर हल्ला केला, तसेच अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरका होता। त्यामुळे नक्की काय घडलं, कोणाला वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत, महाराष्ट्राला हे सत्य कळायलाच हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणात कोणाला वाचवण्यासाठी आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलंय असा सवाल देखील प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय। खासदार संजय राऊत आणि अनिल देशमुखांनी केलेल्या ट्विटनं या घटनेचा सस्पेन्स वाढवला आहे। या प्रकरणातील नेमकं सत्य काय हे येणाऱ्या काळातच समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।